नमस्कार. आज आपण कंबाईन मुख्य परीक्षेला आलेले महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्याच्यावर काय काय प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आपण यापूर्वी कोणते व्हिडिओ बघितले आहेत हे आधी बघून घ्या. मी तुम्हाला सांगते. आपण यापूर्वी 4 व्हिडिओच्या माध्यमातून काय बघितलेलं तर आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत. ठीक आहे. आणि हा कंबाईन घटक 25 ऑक्टोबरची पूर्व परीक्षा आहे. हे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे नीट लक्षात घ्या. हे सगळं तुम्हाला तिथेही आहे. ठीक आहे. तर बघा याच्यात आपण काय काय बघितलेलं. महाराष्ट्राच्या भूगोलात आपण महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार हा टॉपिक स्टार्ट केलेला. त्याच्यात आपण बघितलं प्राकृतिक भूगोल, त्याच्यानंतर विस्तार व भूसीमा, नंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हे याच्यावरचं लेक्चर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील तालुके याच्यावरचं एक लेक्चर येईल आणि महानगरपालिका परिषदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर एक लेक्चर येईल. ठीक आहे. तर आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. एसो मेन्स 2021चा प्रश्न आहे. आता नीट बघून घ्या मेन्सला कसे प्रश्न येतात आणि हेच कसे पूर्व परीक्षेला रिफ्लेक्ट होतात आणि कोणत्या लेव्हलला जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे मेन्सचा पण, कारण मेन्स आपली 2 महिन्यातच आहे लगेच कंबाईन ग्रुप सीची, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. तर चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. तर याचं उत्तर आहे वनव्याप्त प्रदेश. ठीक आहे. महाराष्ट्रातील वनांपैकी 20% वनक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील वनांपैकी बघा 20% वनक्षेत्र एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि त्या फक्त जिल्ह्याचा विचार केला, फक्त चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याच्या 56% भूभाग वनव्याप्त असून त्यापैकी 31% राखीव आणि 59% संरक्षित आहेत. या भागात वनव्याप्त प्रदेशामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. ठीक आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. एसो मुख्य परीक्षा 2020ला आलेला हा प्रश्न आहे. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. आता एक लक्षात घ्या, आता तुम्हाला हिंगोलीवर जास्त प्रश्न दिसतील. म्हणजे मग तुम्हाला हिंगोली विषयी जास्त माहिती पाहिजे. हिंगोली जिल्ह्याविषयी तुम्हाला सगळे प्रश्न, आता याच्यातले 3 ते 4 प्रश्न हिंगोलीवर दिसतील, जे मी ऑलरेडी तुम्हाला कुठे टेलिग्रामला सगळे इमेजेस पाठवले आहेत आणि हिंगोलीवर एक मी छोटा व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ पण मी तिथे टाकलेला आहे टेलिग्राम चॅनलला. तर तो व्हिडिओ सगळ्यांनी जाऊन पहा. त्याच्यात मी हिंगोलीतले तालुके कसे पाठ करायचे, हिंगोलीतले आजूबाजूचे त्याचे असणारे जिल्हे ते कसे पाठ करायचे हे सगळं सांगितलं आहे. तेच सगळे प्रश्न याच्यात रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर टेलिग्रामला लिंक पाठवलेली आहे, आज मी टाकलेली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही ते बघून घ्या. तर बघा जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. नंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आता ऑप्शन आपल्याला बघून घ्यायचे आहे. फक्त विधान याच्यात काय आहे, ए बरोबर नाहीये. आता पहिलं स्टेटमेंट बघा, जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. आता मला एक सांगा, हा आहे जालना जिल्हा दिसतोय हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा बघा, हा आहे हिंगोली जिल्हा. त्यांनी काय म्हटलंय, जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. आता ही पूर्व बाजू आहे का हिंगोलीची, ही पश्चिम बाजू आहे ना, मग जालना कोणत्या बाजूस येईल, हिंगोलीच्या पश्चिम बाजूस येईल. ठीक आहे. मग पहिलं स्टेटमेंट काय झालं, चूक झालं. तुम्हाला हे सगळे मॅप हळूहळू पाठ झाले पाहिजे. ठीक आहे. मग पहिलं स्टेटमेंट काय झालं की जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे का, तर अजिबात नाही. नंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांच्या सीमा आहेत. यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर काय म्हटलंय त्यांनी, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांच्या सीमा आहेत. तर काय आहेत बघा, हा आहे धुळे आणि हा आहे नंदुरबार.
आणि इकडे आहे बघा, इकडे आहे मध्य प्रदेश आणि इकडे आहे गुजरात. आणि इकडे बघा धुळे जिल्हा आणि धुळ्याच्या ह्या बाजूला आहे मध्य प्रदेश आणि इकडे आहे गुजरात. म्हणजे आहे ना नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांना 2-2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर हो आहेत. पुढे बघा, म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं, हे स्टेटमेंट बरोबर झालं. नंतर महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. स्पष्टीकरण बघा आता. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. धुळे व नंदुरबार जिल्ह्याला गुजरात व मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? STI 2018ला विचारलेला प्रश्न आहे. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर वाशिम. आता एक सोपी गोष्ट सांगते. ज्या राज्यांची निर्मिती ज्या राज्यांपासून झालेली आहे त्यांची आपण जागा लगेच बघून घ्यायच्या. फॉर एक्झाम्पल, रत्नागिरीमधून सिंधुदुर्गची निर्मिती झाली. मग आपल्याला दोघांची पोझिशन माहिती पाहिजे. मी ट्रिक कशी ठेवलेली, रत्न-सिंधू म्हणजे रत्नागिरीतून सिंधुदुर्गची निर्मिती झाली, रत्न-सिंधू. नंतर औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची झाली, मग त्याच्यासाठी ट्रिक काय आहे, औरजाल. संभाजीनगर नाव आपण म्हणतो, पण ट्रिक करताना मी औरजाल करून ठेवलं होतं. मग आपल्याला दोघांची पोझिशन माहिती पाहिजे. औरंगाबाद, संभाजीनगर आणि जालना कुठे आहेत तिथे. त्याच्यानंतर मग आपल्याला विचारलं काय आहे, वाशिम जिल्ह्याविषयी विचारलंय ना, की अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे. हा प्रश्न सोपा आहे. मग तुम्हाला ह्या पद्धतीने प्रिपेअर करावं लागेल. म्हणजे आपली दृष्टी कशी फिरायला पाहिजे, माइंड कसं चालायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा आता अकोल्यातून वाशिमची निर्मिती झाली, अको-वाशी. मग त्याची ट्रिक काय होती, अको-वाशी म्हणजे अकोल्यातून वाशिमची निर्मिती झाली आणि मग तो कुठे, अकोला दक्षिणेला आहे. बरोबर. म्हणजे हे स्टेटमेंट काय, म्हणजे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे, तर अर्थात कोणता जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे. आणि वाशिम सोबत अजून एका जिल्ह्याची निर्मिती झाली, तर नंदुरबार जिल्ह्याची. धुळ्यामधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली होती. आता जरा नीट समजून घ्या मी काय सांगते. जसं आणि कितीला झालेली, आय थिंक 1998. तर मग आणि बघा 1998ला वाशिमची निर्मिती झाली कशातून, अकोला जिल्ह्यातून. आणि अजून कसली झाली, नंदुरबारची झाली. 1998. मग त्याची ट्रिक काय बनवली आहे मी, 98 मैल बारचा वास. 98 मैल बारचा वास म्हणजे काय, 1998ला नंदुरबार, बारचा वास म्हणजे नंदुरबारची आणि वास म्हणजे वाशिमची निर्मिती झाली. राहील लक्षात. अशा ट्रिक्स थोड्या लक्षात ठेवायच्या. बघा प्रश्नामध्ये पण कसे प्रश्न तयार होतात आणि गोष्टी किती लांबवर जातात, या सगळ्या प्रश्न पडलेले पण आहेत. या गोष्टी नीट बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे. ठीक आहे, ऑप्शन बघा, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. आता प्रश्न नीट बघा, काय विचारलंय, तेलंगणा विचारलंय का कर्नाटक विचारलंय. आता आंध्र प्रदेशची सीमा लागते का, पूर्वी आंध्र प्रदेशची लागायची, आता लागते का, आता लागत नाही. आता त्यांनी विचारलं काय आहे, तेलंगणा विचारला आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे, तर उत्तर काय आहे, यवतमाळ. बघून घ्या आता. हा आहे तेलंगणा जिल्हा, हे आहे तेलंगणा राज्य. आणि त्यांनी विचारलं काय आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे. तर बघा हा आहे तेलंगणा राज्य आणि आपल्याला बघायचं आहे कोणत्या कोणत्या राज्यांच्या जिल्ह्यांच्या सीमा त्याला लागलेल्या आहे. बघा इकडे आहे गडचिरोलीची सीमा, इकडे आहे चंद्रपूरची सीमा, इकडे दिसते यवतमाळची आणि इकडे आहे नांदेडची. म्हणजे तेलंगणाला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. मग त्याच्यापैकी दिसतंय सगळ्यात कमी कोणती आहे, तर यवतमाळची आहे. हे नीट लक्षात ठेवा, यवतमाळची. आणि सगळ्यात जास्त कोणती, नांदेडची लागली. बघा दिसतंय नांदेडची सगळ्यात जास्त लागली आहे, यवतमाळची सगळ्यात कमी. आणि मग कोणते 4 जिल्हे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि तेलंगणा. राहील का लक्षात. आता पुढे बघा. आता
दिलेल्या जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून लहान ते मोठा अशा क्रमाने जो पर्याय दिला आहे तो ओळखून योग्य पर्याय निवडा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यात बघा त्यांनी काय केलंय, एकदम आपल्याला पहिले 5 आणि शेवटचे 5 लक्षात ठेवायची सवय असते, बरोबर. तर आता पहिले 5 जे मोठे आहेत ते आपण 5 पाठ केलेले असतात, शेवटचे 5 पाठ केलेले असतात. त्या शेवटच्या 5 पैकी ना सगळ्यात 5वा नंबरचा आहे ना तोच हिंगोली आहे. त्याच्या पूर्वीचे काही दिलेच नाही त्यांनी, बरोबर. मग आपल्याला जर कोणाला काहीच येत नसेल तर हे ऑप्शन तर इलिमिनेट होता, कारण इथे सिंधुदुर्ग आहे दोन्ही ठिकाणी. मग आता आपल्याला या 2 पैकी एका ठिकाणी रिस्क घ्यायची, ज्यांना काहीच माहिती नसेल, ठीक आहे. तर मग हे नीट लक्षात ठेवा की हिंगोली नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे सिंधुदुर्ग, मग आहे गोंदिया, मग आहे नंदुरबार. हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे. बघा मोठे जिल्हे आणि छोटे जिल्हे दोन्ही आपल्याला माहिती पाहिजे. बघा महाराष्ट्रातले सर्वात मोठे 5 जिल्हे कोणते? अहमदनगर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. राहील लक्षात. अपुना, सोलागड असं लक्षात ठेवा. अपुना, सोलागड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आणि बघा सर्वात शेवटचे 5 कोणते? मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. दिसतं इथे हिंगोली. समजा ह्याच 5 वर जर यांनी इथे दिलं असतं ना, म्हणजे हेच 5 धरून जर इथे दिलं असतं तर ज्यांचे पाठ आहे त्यांना उत्तर सुटलं असतं. पण त्यांनी काय केलं, हिंगोली जो आहे ना त्याच्या हिंगोलीपासून पुढचे दिलंय. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला थोड्याफार माहिती पाहिजे. मग तुम्ही म्हणाल हे सगळे पाठ करायचे का? जरी पाठ नसले ना तर आता हा PYQ येऊन गेला आहे ना, तर मग ह्या PYQ हे तर 5 माहितीच पाहिजे, पण हा PYQ पण मग पाठ पाहिजे, कळलं. तर बघा त्यांनी क्षेत्रफळ दिलेले आहेत. हिंगोलीचं क्षेत्रफळ 4524 चौरस किलोमीटर, मग सिंधुदुर्गचं 5000, गोंदियाचं 5234, नंदुरबारचं 5955 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठे व शेवटचे 5 जिल्हे आपण इतक्यात पाहिले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे तर पाठ केलेत ना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. तर बघा मुंबई शहर आहे 157 चौरस किलोमीटर, मुंबई उपनगर आहे 446 ना, म्हणजे जे 3 डिजिटमध्ये असणार आहे त्याच्यातही 157 मुंबई शहर, 446 काय तर मुंबई उपनगर, डायरेक्ट 3000चा आकडा येतो. मग 3000 आणि नंतर 4000चे 2 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. मग ठाणे 4214 आणि हिंगोली 4524 आणि मग नंतर सिंधुदुर्ग, गोंदिया आणि नंदुरबार 5000च्या घरात येतात. मग सिंधुदुर्ग, हिंगोली नंतर सिंधुदुर्ग, मग गोंदिया आणि मग नंदुरबार. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? बघा हिंगोलीवरचा प्रश्न पुन्हा आला. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर कोणत्या जिल्ह्याची सीमा नाहीये? तर बीडची सीमा नाहीये. बघा आपण हिंगोली जिल्हा पुन्हा बघू. दिसतोय, हा आहे हिंगोली जिल्हा आणि त्यांनी विचारलं आहे कोणती सीमा नाहीये? तर बीडची सीमा नाहीये. तर बघा हिंगोलीला असणारे जिल्ह्यांच्या सीमा बघा, बुलढाणापासून सुरुवात करू. बुलढाणाची आहे, अकोल्याची आहे, अमरावतीची आहे, यवतमाळची आहे, सॉरी मी वाशिम घेतलं चुकून, हिंगोलीचं बघतोय ना आपण. बुलढाणा आधीचं विसरून जा, चुकीचं कधी कधी होतं शिकवताना. चुकीचं लक्षात ठेवू नका. आपण हिंगोली बघतोय तर हिंगोलीला बुलढाण्याची पण नाहीये. 1 मिनिट थांबा, इथे त्यांनी दिलेले तर आपण कन्फर्म करून घेऊ. बघा इथे बघा त्यांनी दिलेले आहे, हिंगोली जिल्ह्याला लागून असणाऱ्या इतर जिल्ह्यांच्या सीमा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, बुलढाणा. बघा हा आहे हिंगोली जिल्हा. आणि बघा वाशिम दिसतंय, वाशिम, त्याच्यानंतर यवतमाळची, नंतर नांदेडची, नंतर परभणीची आणि त्याच्यानंतर बुलढाण्याची. म्हणजे बुलढाण्याची एकदम छोटीशी सीमा लागलेली आहे. ठीक आहे, पुन्हा बघा काय काय हिंगोलीचं बघतोय आपण. वाशिम, यवतमाळ,
नांदेड, परभणी आणि बुलढाणा. ठीक आहे. आणि मग जर विचार केला तर मग याची सीमा लागते का जालन्याची? तर जालन्याची सीमा लागत नाही आहे, हे तुम्ही कटाक्षाने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, श्री नारायण राणे मुख्यमंत्री असताना 1 मे 1999 रोजी परभणीमधून हिंगोली राज्याची निर्मिती करण्यात आली. हां बघा 99. आता मी तुम्हाला वाशिम आणि नंदुरबार 1998 ते लक्षात कसं ठेवायचं सांगितलं. आता हे काय आहे 99 साली परभणीमधून हिंगोली राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याची ट्रिक काय आहे परभणीमधून हिंगोलीची? तर परहिंग. आता याचं पण पोझिशन बघून घ्या. परभणीतून हिंगोलीची निर्मिती ना, मग हिंगोली वर आहे का परभणी वर आहे ते बघून घ्या. परभणी इथे खाली आहे आणि हिंगोली इथे वरती आहे, हे नीट लक्षात ठेवा. तर आणि हिंगोलीमध्ये एकूण तालुके किती आहे? सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत आणि हिंगोली. आता हिंगोली हा एकमेव असा जिल्हा आहे, ज्याच्यात 5 तालुके आहेत. बाकी कोणताही जिल्हा असा नाही आहे ज्याच्यात 5 तालुके आहेत. ठीक आहे, एकमेव असा जिल्हा ज्याच्यात 5 तालुके आहेत. मग हे 5 तालुके आपल्याला माहिती पाहिजे: सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत आणि हिंगोली. ठीक आहे. आता हे पण मी ट्रिक सांगितलेली आहे, ते हिंगोलीचा तो व्हिडिओ आहे ना, मी वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देते, तुम्ही नक्की जाऊन बघून घ्या. बघा आता इथे जसं मी तुम्हाला सांगितलं वाशिम सोबत नंदुरबारची निर्मिती झाली, तसंच हिंगोली सोबत ना गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. तर बघा, तर त्याच्यावरची ट्रिक सांगते तुम्हाला. आता हे आहे 99 ना, 1999ला हिंगोलीची आणि अजून एक कोणती? गोंदिया. मग ट्रिक काय त्याची? 99 रुपयात हिंग आणि गोंद. 99 रुपयात हिंग आणि गोंद. म्हणजे 1999. आणि मुख्यमंत्री नारायण राणे होते, हे कसं लक्षात ठेवायचं? 99 नारायणचा न 99चा न नारायणचा न असं करून लक्षात ठेवा. श्री नारायण राणे मुख्यमंत्री असताना 1 मे 1999 रोजी परभणीमधून हिंगोली राज्याची नाही जिल्ह्याची निर्मिती झाली. ठीक आहे. हिंगोलीमध्ये एकूण 5 तालुके आहेत. याची ट्रिक तुम्ही व्हिडिओत बघून घ्या. पुढे बघा, भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. बघा, भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. आता इथे पण त्यांनी काय केलंय, आपले पहिले 5 जिल्हे किंवा शेवटचे 5 जिल्हे तसं काही विचारलं नाहीये. जसं इथे पहिले 5 छोटे जिल्हे होते, त्याच्यानंतरचे जिल्हे विचारले, तसंच इथे काय विचारलंय, आता वेगळे जिल्हे विचारले. भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्यांचा काय म्हणताय, चढता क्रम लावा, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तर बघा, याचं उत्तर आहे 2 क्रमांकाचं. तर आपण चार्ट बघून घेऊ. तर लातूर 7157, औरंगाबाद प्रशासकीय विभागात येणारा, नंतर धुळे, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर अमरावती. आता बघा, मी जसं तुम्हाला हे सांगितलं ना, हे बघा मी काय सांगितलं तुम्हाला, मुंबई शहर 157, नंतर मुंबई उपनगर 446, त्याच्यानंतर भंडारा 3000च्या घरात, ठाणे आता 3000च्या घरात म्हणजे 3886 आहे, खूप मोठं आहे, म्हणजे जवळजवळ 4000च्या जवळ जातं. पण 3 आकडा लक्षात ठेवा, ठाणे आणि हिंगोली 4 लक्षात ठेवा, आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, गोंदिया, नंदुरबार 5 हजारचे लक्षात ठेवा. आता तसंच मला तुम्हाला काय सांगायचं आहे, लातूर 7000, 7157, धुळे 8995, नागपूर 9892, जळगाव 11765, अमरावती 12210. आता तुम्ही म्हणाल एवढं इन डिटेल पाठ करू का? तर माझं म्हणणं काय आहे, जर विचारला आहे ना प्रश्न, तर मग कसं पाठ करायचं तेवढं फक्त सांगते, मग तेवढ्यापुरतंच लक्षात ठेवा. जे PYQ आलेत ते फक्त लक्षात ठेवायचे. आता लातूरचं फक्त लक्षात ठेवा 7000पासून स्टार्ट होते, धुळ्याचं लक्षात ठेवा 8000पासून सुरुवात होते. मग 8000 माणूस काय करतं, धूळ झटकतं ना माणूस. मग माणूस तयार कसा होतो, आपण
लहान मुलांना चित्र काढताना सांगतो 8चा आकडा काढा, मग हे असं हे असे, हा काय झाला, हा माणूस तयार झाला. मग 8च्या आकड्यापासून माणूस तयार झाला आणि तो काय करतो, धूळ झटकतो. मग धुळे 8च्या आकड्यापासून म्हणजे 8000. त्याच्यानंतर नागपूरचं 9000 पासून स्टार्ट होतं. नागपूरचं 9 नागपूरचं 9000चं 9. जळगावचं 11000 पासून. आता जळगाव म्हणजे आपण जाळतोय काहीतरी, जळगाव जाळणं. तर मग काय करतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला काठ्या लागतात ना, काठ्या. काहीतरी जाळायचं असेल समजा आपल्याला, तर आपण काय आणू, 2 काठ्या आणू. मग आपण काय केलं, ह्या काठ्या आणल्या, ह्या 2 काठ्या. मग असं लक्षात ठेवा की ह्या 2 काठ्या आपण जाळल्या म्हणजे 11. राहील का लक्षात. मग जळगाव 11 लक्षात ठेवा, 11000पासून. आणि अमरावतीवरून अमर नाव लक्षात ठेवा. आणि अमर नावाचा मुलगा किती वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे. बघा 1 2 2 1 याचं लक्षात ठेवायला सोपं आहे. 1 2 2 1 अमरावती अमर 12 वर्षाचा आहे. तर मग थोडक्यात उत्तर सुटण्यासाठी आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे. समजलं. पुढे बघा, जनगणना 2001 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे व तालुके होते. किती जिल्हे आणि तालुके होते. तर बघा विचारलं काय आहे, 2001 प्रमाणे विचारलं. तर 35 जिल्हे आणि 356 तालुके होते. 35 जिल्हे आणि 356 तालुके. जनगणना 2001 जनगणना महाराष्ट्र राज्याविषयी. आता इथे बघा 2001 आणि 2011 दोन्हींचं दिलंय. 2001ला जिल्हे होते 35, 2011 मध्ये 36, तालुके होते 355. आता इथे 355 दिले, याच्यात 356 लिहिलेलं आहे. मला कोरिलेट करावं लागेल हे, तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 2011ला 358 आणि प्रशासकीय विभाग दोन्ही वेळेस 6-6च होते. पुढे बघा, प्रादेशिक विभाग पण दोन्ही वेळेस 5-5च होते. आणि लोकसंख्या 2001ला महाराष्ट्राची होती 9.69 कोटी आणि 2011 मध्ये होती बघा, 2011 मध्ये 11.23 कोटी. सोपं आहे लक्षात ठेवायला. 2011 आणि 11 पासूनच सुरू होतं. 1123 123 1123 11.23 कोटी. राहील लक्षात. पुढे बघा, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2016. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. मला सांगा, मुंबई उपनगर 2 क्रमांकाचा आहे. तो सगळ्यात लहान जिल्हा आहे का? अजिबात नाही. तर सगळ्यात लहान कोणता आहे? मुंबई शहर आहे, 157 स्क्वेअर किलोमीटर. आणि मुंबई उपनगर कितीचं आहे? 446. आणि मुंबई शहर 157. ठीक आहे. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. बरोबर आहे. कसं मेट्रिक सांगितलेली? अपुना, सोलागड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. ठीक आहे. आता बघा, दिलेल्या प्रश्नात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटा व सर्वात मोठा जिल्हा विचारला आहे. सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर 157 स्क्वेअर किलोमीटर. सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर 17,048 स्क्वेअर किलोमीटर. अहिल्या किती वर्षाची आहे? 17 वर्षाची आहे. 17,000 पासून स्टार्ट होतं, लक्षात ठेवा. पर्याय ए मध्ये मुंबई उपशहर दिले असल्याने ते विधान चुकीचे आहे. मुंबई उपनगर हे 446 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळासह महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा छोटा जिल्हा आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न पुन्हा हिंगोलीवरच आहे. सोबत दिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशात दाखवलेला जिल्हा ओळखा. तर हिंगोली तो जिल्हा आहे. पुढे बघा, 1 मे 1999 मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. हिंगोलीविषयी माहिती दिली आहे त्यांनी. एकूण 5 तालुके, कयाधू नदीच्या काठावर, कोणत्या? कयाधू नदीच्या काठावर वसलेले औंढा नागनाथ महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तिथं आहे. पूर्णा नदीवर सेनगाव तालुक्यात येलदरी धरण जलविद्युत केंद्र. उत्तर सीमा पैनगंगा नदीने. उत्तर सीमा
पैनगंगा नदी. नद्या कोणत्या कोणत्या? पैनगंगा, गयादू, पूर्णा आणि आसना. आता परभणी जिल्ह्याविषयी बघून घेऊ. परभणी जिल्हा स्थान महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात, क्षेत्रफळ 6517. बघा आपण कितीचे बघितले, 5000चे बघितले, नंतर 6000चा आपला राहिला होता, आठवतं का? मी तुम्हाला सांगितलं. हिंगोली 4000, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि नंदुरबार. सिंधुदुर्ग 5207, गोंदिया 5234, नंदुरबार 5955. तसंच मग तुम्हाला सांगितलं होतं लातूर 7000. तर मग 6000चा मध्ये एक भेटला आपल्याला, कोणता? परभणी. परभणीवरून परी कन्सिडर करा. परी परीलाच पर असतात ना, पर म्हणजे पंख. तर परी किती वर्षाची आहे? परी आहे 6 वर्षाची. सगळं लक्षात ठेवा. अहिल्या आहे 17 वर्षाची, परी आहे 6 वर्षाची. 6000 पासून स्टार्ट होतं. नंतर अजून कोणते सांगितले मी? धुळ्याचं सांगितलं, नागपूरचं सांगितलं, जळगावचं सांगितलं. अमर आहे 12 वर्षाचा. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे उत्तरं सॉल्व्ह करायला थोडं सोपं जाईल. तालुके 9 आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आकाशवाणी उपकेंद्र परभणी. नंतर गंगाखेड येथे संत जनाबाई समाधी, दक्षिण काशी. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चारगणा, झुलता मनोरा, जिंतूर. जैन शिल्पकला. नद्या गोदावरी आणि पूर्णा. कापसाची बाजारपेठ कुठे? मानवत या ठिकाणी. पुढे बघा, अकोला जिल्ह्याविषयी बघून घेऊ. बघा, 5000च्या घरात अजून एक आपल्याला सापडला, 5429. 5429 इथे लिहून घ्या, कारण हे बघा या दोघांच्या मध्ये 5429 कोणता आहे? अकोला. उद्या समजा त्यांनी 5000ची दिला सिक्वेन्स आणि आपल्याला बाकीचे नाही विचारले, अकोल्याविषयी विचारलं तर माहिती पाहिजे. तर बघा, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर नंदुरबार. मोरणा नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संत तुकाराम कर्करोग उपचार केंद्र. थंड हवेचे ठिकाण नरनाळा, तालुका अकोट. नरनाळा हे अकोला. ते कसं लक्षात ठेवायचं? अकेला नर, नरनाळा नर, अकेला नर. अकोल्यावरून अकोला, अक्केलावरून अकोला आणि नरवरून नरनाळा. ठीक आहे. ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध औष्णिक विद्युत केंद्र पारस, तालुका बाळापूर. नंतर नद्या मोरणी, मन, उमा, काटेपूर्णा. ठीक आहे, पुढे बघा. बघा आता वाशिम. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 रोजी वाशिम हा जिल्हा निर्माण झाला. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं 98 मैल बारचा वास म्हणजे म्हणजे वाशिम आणि बार म्हणजे नंदुरबार. 5145 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 5144 म्हणजे सिंधुदुर्गच्या पण आधी कोणाचा नंबर लागेल क्षेत्रफळाच्या दृष्टीने? इथे 5144 काय? वाशिम. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सगळंच पाठ करून घेता, तर मी पाठ नाही करून घेते. ॲटलीस्ट जेवढं दिसतंय ना तेवढं तर डोळ्याखालून घालू आपण, जेणेकरून मग विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. आता जसं आपल्याला इथं हिंगोली नंतर आपण सिंधुदुर्ग घेतलेलं, उद्या समजा ऑप्शन बदलले आणि सिंधुदुर्ग पण दिलं, वाशिम दिलं, अकोला दिलं, तर आपल्याला आलं पाहिजे ना. त्यामुळे मग मी एवढं सगळं सांगते. पुढे बघा, तालुके किती आहे वाशिममध्ये? 6. प्राचीन काळी हा जिल्हा वस्तगुल्म या नावाने ओळखला जाई. खूप महत्वाचं आहे. वाशिम. प्राचीन काळी हा जिल्हा वस्तगुल्म या नावानेही ओळखला आहे. जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही. बघा, अडाण प्रकल्प, तालुका कारंजा. मोतसांगवी धरण, तालुका मंगळूर पीर. आता जिल्हा
निर्मिती दिलेली आहे बघा. कोणत्या तारखेला कोणता जिल्हा निर्माण झाला? 1 मे 1981 रत्नागिरीतून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. लक्षात कसं ठेवा, रत्नसिंधू रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि औरजाल औरंगाबादमधून जालना. आणि 81 साली सिंधुदुर्ग आणि जालनाची निर्मिती झाली, याचं ट्रिक लक्षात ठेवा. 81 किलोमीटर सिंधू जाईल. सिंधू किती किलोमीटर जाईल? 81 किलोमीटर सिंधू जाईल वरून जालना, सिंधूवरून सिंधुदुर्ग, 81 वरून 1981. नंतर 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादमधून लातूरची आणि 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरमधून गडचिरोलीची निर्मिती झाली. लक्षात ठेवा, उस्मालातू आणि चंद्रगड. उस्मानाबादमधून लातूरची, चंद्रपूरमधून गडचिरोलीची. नंतर 82 साली झाली, हे कसं लक्षात ठेवणार? म्हणायचं 82 रुपयात तूर गडावर मिळते. 82 रुपयात काय? तूर गडावर मिळते. मग लातूर, तूर म्हणजे लातूर गडावर मिळते म्हणजे गडचिरोली, आणि 82 रुपयात म्हणजे 1982. पुढे बघा. 4 ऑगस्ट 1990ला बृहन्मुंबईपासून मुंबई उपनगर निर्माण झालं, 4 ऑक्टोबर 1990ला. नंतर 1 जुलै 1998ला धुळेमधून नंदुरबार, अकोल्यामधून वाशिम. धुळे नंदू, अको वाशी. आणि 98 मैल 12चा वास, आधी पण सांगितलं. नंतर 1 मे 1999ला भंडारामधून गोंदिया, परभणीमधून हिंगोली. भंडारा गोंदिया परहिंग, आणि 99 रुपयात हिंग आणि गोंद. ट्रिक सांगते मी डायरेक्ट. आणि 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यामधून पालघरची. आता मी या सगळ्यांसाठी ट्रिक केलं, फक्त तुम्हाला स्पेसिफिक लक्षात एवढेच ठेवायचे. 4 ऑक्टोबर 1990ला बृहन्मुंबईपासून मुंबई उपनगर, आणि 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यामधून पालघरची निर्मिती झाली. पुढे बघा. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तो कोणता? गोंदिया. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तो गोंदिया जिल्हा ओळखला जात होता. गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण गाढवी नदीवरील इटिया डोह. गाढवी नदीवरील इटिया डोह. गोंदिया जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, IMP. जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव नवेगाव बांध. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात नागझिरा अभयारण्य आहे. तालुका लक्षात ठेवा, गोरेगाव गोंदियामध्ये, आणि नागझिरा अभयारण्य. खनिजे, लोह खनिज, ग्रॅनाइट. गोंदियात तेंदूपान व्यापार केंद्र आहे. तेंदूपान व्यापार केंद्र. गोंदियात तेंदूपान व्यापार केंद्र आहे. प्रेमाचं प्रतीक असलेल्या किंवा प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या सारस सारख्या पक्ष्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला सारस नगरी असेही म्हणतात. पुढे बघा. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. PSI मुख्य 2013ला विचारलेला प्रश्न आहे. तर एक लक्षात ठेवा, इथे अहिल्यानगर जिल्हा लक्षात ठेवताना बघा, आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलंय ना, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, बीड. आता इथे जालना विषय आपण कन्फ्यूज होऊ शकतो. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जालना नाही आहे त्याला लागलेला. मग सगळे लक्षात राहत नसतील तर ॲटलिस्ट एवढं लक्षात ठेवा, जालना आणि पालघर लागलेलं नाही आहे. मग ऑप्शनमध्ये जालना असेल कट करायचं, पालघर असेल कट करायचं. ठीक आहे. अहिल्यानगरला नाशिक, संभाजीनगर, बीड, नंतर उस्मानाबाद, सोलापूर, पुणे आणि ठाणे. राहील लक्षात बघा इथे. हे बघा, जालना जिल्हा नाही लागलेला ना, आणि सगळ्या याच्यात त्यांनी ऑप्शनमध्ये जालना दिला, बरोबर ऑप्शन कट होतात आणि एक ऑप्शन राहतं. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे आणि ठाणे. 1 2 3 4 5 6 7 जिल्हे.
अहमदनगर जिल्ह्याभोवती नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे जिल्हे आहेत. आता उद्या जर उलट्या पद्धतीने विचारलं, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने लावा, तर आपल्याला ते आलं पाहिजे. पुढे बघा, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत? तर 4 जिल्ह्यांचा सीमा आहेत. आता उस्मानाबादमधून लातूरची निर्मिती करण्यात आली होती. उस्मानाबादचं नाव आता काय आहे? धाराशिव. आणि त्याच्यातून कोणाची? लातूरची निर्मिती करण्यात आली होती. मग लातूरचे पोझिशन बघून घ्या. लातूरला कोणत्या राज्याची सीमा लागते? तर कर्नाटकची सीमा लागते. हां, लातूर बघा. आणि किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत ते पण बघा. आता बाउंड्रीचं राज्य आहे आपलं हे लातूर. राज्य म्हणते, जिल्हा बघा. धाराशिव, नंतर बीड, परभणी आणि नांदेड. हां, या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. तर लातूर जिल्ह्याला एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे संलग्न असणारे 4 जिल्हे बघा. धाराशिव, बीड, परभणी आणि नांदेड. धाराशिव, बीड, परभणी आणि नांदेड मी तुम्हाला आधीच दाखवलं. धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन 16 ऑगस्ट 1982 रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती केली गेली. लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस धाराशिव आहे. लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस बघा, बघून घ्या जरा. लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस काय आहे? धाराशिव आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय त्यांनी वायव्येस बीड आहे आणि उत्तरेला परभणी आहे. वायव्येस बघा बीड आहे आणि उत्तरेला परभणी आहे. आणि तसेच त्याच्या उत्तर पूर्वेला काय आहे? नांदेड आहे. अशा एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लातूर जिल्ह्यास लागलेल्या आहेत. तसेच एका राज्याची म्हणजे कर्नाटकची सीमा या राज्याला लागली आहे. ठीक आहे, कर्नाटकची सीमा या राज्याला लागलेली आहे, एकाच राज्याची. पण नांदेड जर बघितलं ना, त्याच्यावरती नांदेड आहे. नांदेडला एका राज्याची लागली का? नाही, 2 राज्यांची लागली आहे. नांदेड बघा इथं आहे, त्याला तेलंगणा आणि कर्नाटक दोघांची लागलेली आहे. तर ह्या गोष्टी जरा नीट बघून घ्यायच्या. बघा, लातूर जिल्ह्यात एकूण किती? 10 तालुके आहेत. तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर इथेच समाप्त होतं. धन्यवाद.